हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने. मुलांना सध्या आपण कॉमर्स प्रोफेशनल नॉलेजसाठी फायनान्शियल अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग यातले काही इम्पॉर्टंट टॉपिक डिस्कस करत आहोत. तर याच्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण फायनान्शियल अकाउंटिंगमधला एक महत्त्वाचा टॉपिक आहे, तो म्हणजे डिपार्टमेंटल अकाउंटिंग. तर याची काही बेसिक इन्फॉर्मेशन आणि याचे बेसिस फॉर अलोकेशन हे पॉईंट आपण आज डिस्कस करणार आहोत. कारण डिपार्टमेंटल अकाउंटिंगवर तुम्हाला प्रश्न विचारताना डिपार्टमेंट म्हणजे काय, डिपार्टमेंटल अकाउंटिंग काय असते आणि डिपार्टमेंटल अकाउंटिंगमध्ये जे आपण खर्चाचं अलोकेशन करतो तर त्याच्यासाठी कोणता बेसिस युटिलाइज केला जातं, या पद्धतीने तुम्हाला थेरॉटिकल प्रश्न देखील विचारला जातो किंवा कधी कधी आपल्याला पर्टिक्युलर अमाऊंट दिली जाते. उदाहरणार्थ आपल्याला दिले 30,000 रुपये हा खर्च दिलाय रेंटचा आणि हा ABC 3 डिपार्टमेंटमध्ये डिवाइड करा असं सांगितलं आहे. तर या टाईपने देखील याच्यावर न्यूमरिकल क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. तर फायनान्शियल अकाउंटिंगचे जे इतर महत्त्वाचे टॉपिक्स आहेत याच्यामध्ये डिपार्टमेंटल अकाउंटिंग हा एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. त्याच्यामुळे आज हा टॉपिक आपण डिस्कस करत आहोत. याची बेसिक थिअरी आज आपण डिस्कस करणार आहोत आणि याचं बेसिस ऑफ अलोकेशन आपण आज डिस्कस करू आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण याचे काही MCQ देखील डिस्कस करू. तर आधी आपण बघू डिपार्टमेंट म्हणजे काय. ओके, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या दृष्टीने देखील असे काही महत्त्वाचे टॉपिक्स असतील तर ते देखील कळवा, जेणेकरून आपल्याला त्या टॉपिक्सवर देखील व्हिडिओ बनवता येतील. ठीक आहे. तर सगळ्यात आधी डिपार्टमेंटल अकाउंटमध्ये डिपार्टमेंट म्हणजे काय बघावं लागेल. ठीक आहे. उदाहरणार्थ एका कंपनीमध्ये ABC 3 डिपार्टमेंट आहे. ठीक आहे. ए मध्ये प्रोडक्शन केलं जातं, बी मध्ये सुद्धा प्रोडक्शन केलं जातं. ए मध्ये पर्टिक्युलर प्रॉडक्ट बनवले जातील, बी मध्ये पर्टिक्युलर प्रॉडक्ट बनवले जातील, सी डिपार्टमेंट सेलिंगचं काम करतं. ठीक आहे. मग हे काय झालं ABC. मग एचं प्रोडक्शन चांगलं आहे, एचं काम चांगलं आहे का बी डिपार्टमेंटचं काम चांगलं आहे, सी डिपार्टमेंटचं चांगलं आहे, यांची एफिशियन्सी कशी आहे, तर हे बघण्यासाठी डिपार्टमेंटल अकाउंट बनवलं जातं. आता डिपार्टमेंट म्हणजे काय. डिपार्टमेंट रेफर्स टू ॲक्टिव्हिटी सेंटर युजली लोकेटेड इन द सेम रूफ बट कॅरिंग डिफरंट डिस्टिंक्ट टाईप ऑफ ॲक्टिव्हिटीज. ठीक आहे. डिपार्टमेंट म्हणजे काय, एकाच बिझनेसमध्ये वेगवेगळे विभाग जे कार्यरत असतात तर त्याला काय म्हणतात, डिपार्टमेंट म्हणतात. मग ते एकाच बिझनेसचे वेगवेगळे भाग असतात, वेगवेगळ्या भागाला वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी दिल्या जातात. ॲक्टिव्हिटी सेंटर म्हणजे काय, पर्टिक्युलर डिपार्टमेंटला पर्टिक्युलर प्रकारचं किंवा विशिष्ट प्रकारचं काम त्यांना दिलं जातं, तर याला काय म्हणतात ॲक्टिव्हिटी सेंटर आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी दिल्या जातात. जसं की समजा ए डिपार्टमेंटमध्ये शॅम्पूचं प्रोडक्शन होतं, बी डिपार्टमेंटमध्ये हेअर ऑइलचं प्रोडक्शन होतं आणि सी डिपार्टमेंट सेलिंगचं काम करतो. ठीक आहे. किंवा एखादी कार कंपनी ABC. मग सुरुवातीच्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या ए डिपार्टमेंटमध्ये होतात, नंतर बी डिपार्टमेंटमध्ये काही ॲक्टिव्हिटी होतात, सीमध्ये सर्व्हिसिंग डिपार्टमेंट, सी हे सर्व्हिसिंग डिपार्टमेंट आहे, मग इथे सर्व्हिसिंग होते. ठीक आहे. मग या ठिकाणी हे झालं वेगवेगळे डिपार्टमेंट. ठीक आहे. डिपार्टमेंट रेफर्स टू ॲक्टिव्हिटी सेंटर युजली लोकेटेड इन द सेम रूफ बट कॅरिंग डिफरंट टाईप ऑफ ॲक्टिव्हिटीज. ठीक आहे. डिपार्टमेंट म्हणजे काय, एकाच बिझनेसमध्ये ते वेगवेगळे विभाग आपण केलेले आहेत बिझनेसचे, याला काय म्हणतात डिपार्टमेंट म्हणतात. डिपार्टमेंट मीन्स अ पार्ट ऑफ ॲन ऑर्गनायझेशन विथ स्पेशल ऑर अलॉटेड फंक्शन, स्पेअर ऑफ ॲक्टिव्हिटी, ड्युटी ऑर कॉम्पिटन्स. ओके. डिपार्टमेंट म्हणजे काय, एका बिझनेस ऑर्गनायझेशनचा वेगळा भाग असतो, तिथं स्पेशल वर्क त्यांनी काहीतरी अलॉट केलेलं असतं, तेवढंच वर्क तिथे केलं जातं. ठीक आहे. तर याला डिपार्टमेंट म्हणतात. आणि या डिपार्टमेंटची एफिशियन्सी बघण्यासाठी ज्या पद्धतीचं अकाउंट मेंटेन केलं जातं त्याला म्हणतात डिपार्टमेंटल अकाउंट. ठीक आहे. डिपार्टमेंटल अकाउंट्स आर द अकाउंट्स रिलेटिंग टू द सेव्हरल डिपार्टमेंट ऑर डिव्हिजन. ठीक आहे. आता व्यवसायाचे हे जे वेगवेगळे भाग आहेत तर यांची वर्किंग एफिशियन्सी बघण्यासाठी किंवा प्रत्येकाचा रिझल्ट बघण्यासाठी, प्रत्येक डिपार्टमेंटचा रिझल्ट बघण्यासाठी, डिपार्टमेंटल रिझल्ट बघण्यासाठी आपण काय करणार, यांचे जे अकाउंट करण्याची वेगळ्या पद्धतीने अकाउंट्स मेंटेन केले जातात तर याला काय म्हणतात डिपार्टमेंटल अकाउंट्स. ठीक आहे. आता डिपार्टमेंटल अकाउंट मेंटेन करण्याच्या 2 मेथड आहेत. आता कधी कधी तुम्हाला या मेथडवर देखील प्रश्न विचारला जातो, डिपार्टमेंटल अकाउंट मेंटेन करण्याचे कोणकोणत्या मेथड असतात.
त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे मेथड ऑफ कीपिंग डिपार्टमेंटल अकाउंटिंग किंवा डिपार्टमेंटल अकाउंट्स. डिपार्टमेंटल अकाउंट्स मेंटेन करण्याच्या दोन महत्त्वाच्या मेथड आहेत. एक म्हणजे इंडिपेंडंट बेसिस आणि दुसरं कॉलमनार बेसिस. ओके, मग या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारताना आपल्या कसा विचारला जातो, डिपार्टमेंटल अकाउंट्स कोणकोणत्या मेथडने बनवलं जातं. विच ऑफ द फॉलोइंग इज मेथड फॉर कीपिंग डिपार्टमेंटल अकाउंट्स किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज मेथड फॉर मेंटेन डिपार्टमेंटल अकाउंट्स. ठीक आहे, तर या पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग पहिली आहे इंडिपेंडंट बेसिस. इंडिपेंडंट बेसिस म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंट आपापले वेगवेगळे अकाउंट मेंटेन करतं. ठीक आहे, मग याला म्हणतात इंडिपेंडंट बेसिस. प्रत्येक डिपार्टमेंटचे अकाउंट्स वेगवेगळे असतात. ठीक आहे, आणि दुसरं आहे कॉलमनार बेसिस. याच्यामध्ये अकाउंटचा एकच सेट असतो. ठीक आहे, सिंगल सेट मेंटेन केला जातो सगळ्या बिझनेससाठी, टोटल बिझनेससाठी. आणि मग त्याच्यामध्ये डिपार्टमेंटल अकाउंटचे, आता जर समजा आपण डिपार्टमेंटल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवते, डिपार्टमेंटल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, मग ते कसं मेंटेन केलं जाईल. जर समजा 3 डिपार्टमेंट आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या 2 साईड, एक डेबिट साईड आणि दुसरी क्रेडिट साईड. मग किती डिपार्टमेंट आहेत, 3. मग इकडे 3 कॉलम बनवले अमाऊंटचे ए बी सी. ठीक आहे, आणि इकडे सुद्धा 3 कॉलम बनवले ए बी सी. मग हे झालं कॉलमनार बेसिस. सिंगल सेट ऑफ बुक्स फॉर ऑल डिपार्टमेंट बट इन कॉलमनार फॉर्म. ठीक आहे, सिंगल सेट आपण मेंटेन करणार पण कॉलम वेगवेगळे बनवणार. ट्रेडिंगसुद्धा ह्याच फॉर्मॅटने बनवलं जातं. ओके, तर याला म्हणतात कॉलमनार बेसिस. डिपार्टमेंटल अकाउंट मेंटेन करण्याच्या दोन मेथड आहेत. इंडिपेंडंट बेसिस म्हणजे ज्या त्या डिपार्टमेंटचा वेगळा अकाउंटिंग सेट असतो. ठीक आहे, म्हणजे ते त्यांच्या डिपार्टमेंटचं ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस, बॅलन्स शीट बनवतील सेपरेट. ठीक आहे, मग ए डिपार्टमेंट त्यांचे बनवेल अकाउंट, बी डिपार्टमेंट त्यांचे बनवेल, सी डिपार्टमेंट त्यांचे बनवेल. आणि ही जी कॉलमनार बेसिस आहे या मेथडमध्ये एकच सेट मेंटेन केला जातो फायनल अकाउंटचा, आणि त्याच्यामध्ये डिपार्टमेंट वाईज काय केल्या जातात, अमाऊंटचे कॉलम बनवले जातात. मग याला म्हणतात कॉलमनार बेसिस. मग आता याची तुम्हाला डेफिनेशन देऊन सुद्धा या ठिकाणी मेथडचं नाव विचारलं जातं किंवा कोणत्या मेथडने अकाउंट मेंटेन केले जातात हे सुद्धा विचारलं जातं. याचा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. आता या टॉपिकमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे अलोकेशन ऑफ एक्सपेन्सेस. पर्टिक्युलर एक्सपेन्सेस कोणत्या मेथडने आपण कसे डिस्ट्रीब्यूट करणार, तर याला म्हणतात अलोकेशन ऑफ एक्सपेन्सेस. आता उदाहरणार्थ मी मगाशी तुम्हाला उदाहरण दिलं होतं. रेंट दिला आपल्याला, 30,000 सांगितलं आहे रेंट, आणि ए बी सी 3 डिपार्टमेंटमध्ये डिस्ट्रीब्यूट करा सांगितलं आहे. आता यांचा रेशो दिला नाही आपल्याला काय सांगितलं की आपल्याकडे 4 रूम आहेत, यातल्या 2 रूम ए डिपार्टमेंट यूज करतं, 1 रूम बी डिपार्टमेंट यूज करतं आणि 1 रूम सी डिपार्टमेंट यूज करतं. किंवा टोटल एरिया स्क्वेअर फूटमध्ये किती आहे तो सांगितला, त्यातला ए किती यूज करतं, बी किती यूज करतं आणि सी किती यूज करतं, तर हे सांगितलं जातं. आणि याच्यावरून आपल्याला रेंट डिवाइड करा म्हणून सांगितलं. मग आता या ठिकाणी मग अलोकेशनचं बेसिस काय, जरी तुम्हाला रेशो दिलेला नाही तरी तुम्हाला डिसाईड करावं लागेल कोणता रेशो फॉलो करायचा. मग तुम्ही काय करणार, एरिया ऑक्युपाईड ऑफ बाय इच डिपार्टमेंट बघणार. ठीक आहे, प्रत्येक डिपार्टमेंट किती एरिया ऑक्युपाय करतं, किती एरिया यूज करतं हे बघणार आणि त्याच्या आधारे आपण हा खर्च डिवाइड करणार. ठीक आहे, मग याला काय म्हणतात अलोकेशन ऑफ एक्सपेन्सेस. मग हे पर्टिक्युलर अलोकेशन, कोणत्या खर्चाचं अलोकेशन कसं करायचं, तर ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला याच्यामध्ये मिळेल अलोकेशन ऑफ एक्सपेन्सेसमध्ये. मग याच्यामध्ये काय सांगितलं, डायरेक्ट एक्सपेन्सेस ओनली चार्ज टू रिलेटेड डिपार्टमेंट. म्हणजे समजा ए डिपार्टमेंट प्रोडक्शनचं काम करतं, पर्टिक्युलर प्रोडक्टचं, बी डिपार्टमेंटमध्ये त्याचे पॅकेजिंगचं काम होतं आणि सी डिपार्टमेंटमध्ये सेलिंगचं काम होतं. ठीक आहे, ओनली सेल्स सी डिपार्टमेंट होतं. मग सेल्सचा खर्च कुठे चार्ज केला जाईल, सी मध्ये. जर समजा एखादा पर्टिक्युलर खर्च आहे तो पर्टिक्युलर एखाद्या डिपार्टमेंटलाच चार्ज होतो, तर असे एक्सपेन्सेस म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्सेस असतात, ते फक्त त्या रिलेटेड डिपार्टमेंटलाच चार्ज होतात. उदाहरणार्थ एक मशिनरी अशी आहे जी ए डिपार्टमेंटमध्येच यूज केली जाते. ठीक आहे, मग त्या मशीनचा कन्झम्पशनचा खर्च किंवा त्याचं पॉवर कन्झम्पशन, तो खर्च कुठे चार्ज होणार, फक्त एलाच चार्ज होणार, कारण ती मशीन कोण यूज करतं, ए यूज करतो, ए डिपार्टमेंट यूज करते. तर असे जे काही खर्च आहेत की जे पर्टिक्युलर डिपार्टमेंटमध्येच केले जातात, तर ते
डायरेक्टली सगळे एक्सपेन्सेस रिलेटेड डिपार्टमेंटला चार्ज केले जातात. कॉमन एक्सपेन्सेस काय केल्या जातात, होल बिझनेसला चार्ज केल्या जातात टू डिपार्टमेंट ॲज पर अलोकेशन बेसिस. कॉमन एक्सपेन्सेस जे असतात, उदाहरणार्थ रेंट जर समजा आपल्याकडे 3 डिपार्टमेंट आहेत, जागा तिन्ही डिपार्टमेंटमध्ये यूज होते, तर तो खर्च तिन्ही डिपार्टमेंटला ॲलोकेट होणार. कशानुसार, ॲलोकेशन बेसिसनुसार. ओके, एक तर तुम्हाला तो रेशो दिलेला असतो किंवा आपल्याला तो रेशो काढावा लागतो. त्याच्यानंतर एक्सपेन्सेस नॉट रिलेटेड टू डिपार्टमेंट आर ट्रान्सफर्ड टू जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि जे एक्सपेन्सेस डिपार्टमेंटला रिलेटेड नाही आहे तर ते डायरेक्टली जनरल प्रॉफिट अँड लॉसला चार्ज होतात. ठीक आहे. डायरेक्ट एक्सपेन्सेस जे समजा पर्टिक्युलर फक्त एका डिपार्टमेंटला लागतात तर त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटला ते चार्ज होतात, दुसऱ्या डिपार्टमेंटला चार्ज होत नाहीत. जे कॉमन एक्सपेन्सेस आहेत ते सगळ्या डिपार्टमेंटमध्ये डिवाइड होतात ॲलोकेशन बेसिसनुसार. आणि जे खर्च डिपार्टमेंटशी रिलेटेड नाहीत ते जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केले जातात. तर आता आपण याचं बेसिस फॉर अलोकेशनसाठी आपल्याला काही ॲलोकेशन बेसिस दिलेले असतात तर ते आपण डिस्कस करू. तर आता माझ्याकडे एक बुकमध्ये हा चार्ट अवेलेबल आहे, त्यामुळे तो चार्ट मी आता लिहित बसले नाही, कारण लेंदी चार्ट आहे, खूप मोठा चार्ट आहे, त्यामुळे लिहिणं पॉसिबल नाही आहे. मी तुम्हाला याच्यावरच तो डिस्कस करून सांगते. आता हा चार्ट कशासाठी फॉलो केला जातो, जनरली द व्हेरियस आयटम ऑफ एक्सपेन्सेस आर अलोकेटेड ऑन द सायंटिफिक बेसिस ऑफ अलोकेशन ॲज शो बिलो इन अ सिम्पल समरी चार्ट. ठीक आहे. आपण काय केलं जातं, वेगवेगळे आयटम्स हे कधी कधी आपल्याला बेसिस ऑफ अलोकेशन दिलं जातं, कधी दिलं जात नाही. ज्यावेळेस बेसिस ऑफ अलोकेशन आपल्याला दिलं जात नाही तर त्याचं सायंटिफिक रिलेशन आपल्याला बघावं लागतं कशाशी, आणि त्यानुसार ते डिवाइड होतो. ठीक आहे. मग त्यालाच काय म्हटलं, समरी चार्ट, सिम्पल समरी चार्ट आपल्याला एक दिलेला. आता याच्यामध्ये काय सांगितलं, रेंट अँड रेट्स आपल्याला 3 डिपार्टमेंटमध्ये डिवाइड करायला सांगितलं, समजा ए बी सी. मग आपण काय बघणार, जर समजा तिघांना रेंट वाटायचं तर आपण ए ने किती जागा यूज केली, बी ने किती जागा यूज केली किंवा सी ने किती जागा यूज केली हे बघणार. ठीक आहे. मग त्याचं अलोकेशन कसं होणार, फ्लोअर स्पेस ऑक्युपाईड बाय ईच डिपार्टमेंट. प्रत्येक डिपार्टमेंटनी किती जागा यूज केली याच्या बेसवर आपण त्याचं ॲलोकेशन करणार. त्यानंतर आहे लाइटिंगचं डिवायडेशन कसं होणार, लाइटिंग ॲक्च्युअल किती युनिट कोणी वापरली. ठीक आहे. ही जर माहिती तुम्हाला दिलेली ऑन द बेसिस ऑफ ॲक्च्युअल कन्झम्पशन. इफ ॲक्च्युअल कन्झम्पशन इज नॉट अवेलेबल ऑन द नंबर ऑफ इलेक्ट्रिक पॉईंट. जर समजा ॲक्च्युअल कन्झम्पशन दिलेलं नाही तर कोणत्या ठिकाणी किती इलेक्ट्रिक पॉईंट आहे, कारण इलेक्ट्रिक पॉईंट ॲज पर रिक्वायरमेंट काढलेले असणार. जिथं 10 गरजेचे आहे तिथं 10 काढले, जिथं जर समजा एकच इलेक्ट्रिक पॉईंटची गरज आहे तिथं 10 काढलेले नसतात, तिथं एकच इलेक्ट्रिक पॉईंट काढलेला असतो. ओके. मग या ठिकाणी लाइटिंग कशी डिस्ट्रीब्यूट होते, ॲक्च्युअल कन्झम्पशन जर युनिटमध्ये तुम्हाला दिलेलं असेल तर ते यूज केलं जातं, किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रिक पॉईंट कोणत्या डिपार्टमेंटमध्ये किती आहेत ती माहिती जर असेल, किंवा और पॉवर ऑफ लॅम्प्स यूज एरिया कवर्ड, किंवा मग पॉवर ऑफ किती हॉर्स पॉवर, कोणत्या मशीनला किती हॉर्स पॉवर लागते. जर समजा ए डिपार्टमेंटमध्ये आपल्याला सांगितलं पर्टिक्युलर मशीन आहे तिला 500 हॉर्स पॉवर लागते किंवा किती हॉर्स पॉवर लागते, तर ते कन्झम्पशन दिलं असेल तर त्या बेसवर सुद्धा लाइटिंगचं डिवायडेशन होतं. किंवा लॅम्प्स सांगितले, ए डिपार्टमेंटमध्ये 10 लॅम्प आहेत, बी डिपार्टमेंटमध्ये 5 लॅम्प आहेत, सी डिपार्टमेंटला 8 लॅम्प आहेत, मग तुमचा रेशो त्याच्यावर ठरणार. ठीक आहे. किंवा एरिया कवर्ड, किती स्क्वेअर फीट जागा आहे त्यातली ए डिपार्टमेंट किती जागा यूज करतं, बी डिपार्टमेंट किती जागा यूज करतं, सी डिपार्टमेंट किती एरिया कवर करतं, तर याच्या बेसिसवर सुद्धा लाइटिंगचं अलोकेशन होतं. त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट हे प्रत्येक डिपार्टमेंटच्या सेल्सवर डिस्ट्रीब्यूट होतं, कारण जेवढे खर्च आपण सेलिंग ओव्हरहेड आहेत तर सगळे सेलिंग ओव्हरहेड हे सेल्सच्या प्रमाणात डिस्ट्रीब्यूट होतात. ठीक आहे. सेल्स किंवा टर्नओव्हर दोन्ही एकच. मग ॲडव्हर्टाइजमेंट जाहिरातीचा खर्च, मग ॲडव्हर्टाइजमेंटचं अलोकेशन कशावर होणार, सेल्सच्या बेसवर अलोकेशन होणार. त्यानंतर सेल्स कमिशन जर आपण समजा दिले तर प्रत्येक डिपार्टमेंटचे सेल्स किती आहेत त्याच्या बेसवर ते अलोकेशन होणार. डिस्काउंट अलाउड टू कस्टमर, आपण कस्टमरला डिस्काउंट दिला, कशासाठी दिला, सेल्स वाढवण्यासाठी. ठीक आहे. त्यामुळे तो खर्च सुद्धा सेल्सचा आहे म्हणून सेल्सच्या बेसवर त्याचं अलोकेशन होणार.
त्यानंतर बॅड डेब्ट्स म्हणजे बुडीत कर्ज. बुडीत कर्ज म्हणजे पैसे बुडालेले ॲक्च्युअल आपले जेवढे आहेत तेवढे. बॅड डेब्ट्स कशामुळे होतात? आपण वस्तूची विक्री वाढवण्यासाठी उधारीवर विक्री करतो आणि त्या उधारीवर विक्री केलेली त्यातले काही पैसे जर मिळाले नाही, इररिकव्हरेबल डेब्ट्स, त्याला बॅड डेब्ट्स म्हटलं जातं. ठीक आहे. आणि त्या बॅड डेब्ट्स उधारीवर वस्तू विक्री कशासाठी करतो आपण? सेल्स इन्क्रीज करण्यासाठी. म्हणजे बॅड डेब्ट्सचा संबंध सेल्सशी आहे. ठीक आहे. म्हणजे एक तर ह्याचं डिवायडेशन सेल्स बेसिसवर होतं किंवा तुम्हाला ॲक्च्युअल सांगितले जाते कोणत्या डिपार्टमेंटचे किती बॅड डेब्ट्स आहे. ठीक आहे. ॲक्च्युअल्स ऑफ इच डिपार्टमेंट. कारण बॅड डेब्ट्स हा झालेला इव्हेंट आहे. झालेला इव्हेंट आहे म्हणजे लॉस झालेला आहे. झालेला लॉस मग कधी कधी सांगितलं जातं ए डिपार्टमेंटच्या एवढ्या बॅड डेब्ट्स झाल्या, बी डिपार्टमेंटच्या एवढ्या बॅड डेब्ट्स झाल्या. ठीक आहे. मग जेव्हा आपल्याला सांगितलेलं आहे त्या बेसवर सुद्धा ॲलोकेशन होतं. मग याला काय म्हणतात? बॅड डेब्ट्सचं ॲलोकेशन कोणत्या बेसवर होणार? इच डिपार्टमेंटचे बॅड डेब्ट्स आपल्याला जेवढे सांगितले तेवढे किंवा सेल्सवर. ओके. त्यानंतर इलेक्ट्रिक पॉवर फॉर मशीन. इलेक्ट्रिक पॉवर फॉर मशीन मग या ठिकाणी मशीनचं पॉवर कन्झम्पशन आपल्याला दिलेलं असतं. ऑन द हॉर्स पॉवर HP म्हणजे हॉर्स पॉवर ऑफ इक्विपमेंट ऑर नंबर ऑफ मशीन्स इन इच डिपार्टमेंट अँड नंबर ऑफ वर्किंग हावर्स. ठीक आहे. एक तर तुम्हाला प्रत्येक मशीनचं पॉवर कन्झम्पशन किती हॉर्स पॉवर आहे हे दिलं जाईल. ठीक आहे. इक्विपमेंटचं किती पॉवर कन्झम्पशन आहे ती माहिती दिली जाते. त्या बेसवर याचं अलोकेशन केलं जातं. किंवा नंबर ऑफ मशीन, कोणत्या डिपार्टमेंटमध्ये किती मशीन्स आहेत त्याच्या बेसवर. किंवा नंबर ऑफ वर्किंग हावर्स, कोणत्या, जर समजा एकच मशीन आहे ती डिपार्टमेंटमध्ये यूज होते, मग कोणत्या डिपार्टमेंटने ती मशीन किती तास यूज केली त्याच्या बेसवर देखील त्याचं डिवायडेशन होतं. ओके. त्यानंतर आहे वर्क मॅनेजर सॅलरी. आता जर समजा वर्क मॅनेजर आपण एकच अपॉइंट केलेला ABC तिन्ही डिपार्टमेंटमध्ये तो काम करतो. ठीक आहे. A डिपार्टमेंटमध्ये तो 3 तास काम करतो, B डिपार्टमेंटमध्ये 3 तास काम करतो आणि C डिपार्टमेंटमध्ये तो 2 तास काम करतो. ठीक आहे. मग हा झाला त्याचा टाइम स्पेंड बाय हिम फॉर इच डिपार्टमेंट. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये त्याने त्याचे कामाचे किती तास दिले त्याच्या बेसवर त्याची सॅलरी डिवाइड होणार. ठीक आहे. टाइम स्पेंड बाय हिम फॉर इच डिपार्टमेंट. त्यानंतर डेप्रिसिएशन, रिपेअर्स ऑफ मशिनरी. डेप्रिसिएशन मग प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये किती किमतीची असेट आहे त्या बेसवर डेप्रिसिएशन किंवा त्या मशीनचे रिपेअर्स चार्ज होणार प्रत्येक डिपार्टमेंटला. एअर कंडिशनिंग म्हणजे एसीचा खर्च. जेवढा एरिया जास्त ऑक्युपाईड आहे का पर्टिक्युलर डिपार्टमेंटचा तेवढा एसीचा खर्च जास्त लागणार. ठीक आहे. ज्या डिपार्टमेंटमध्ये एरिया कमी त्याचा एसीचा खर्च कमी. ओके. म्हणजे एअर कंडिशनिंगचा खर्च स्पेस ऑक्युपाईडनुसार असणार आहे. इन्शुरन्स कोणकोणत्या टाईपचा आहे? एक स्टॉकचा आपण इन्शुरन्स काढलेला आहे, बिल्डिंगचा काढलेला आहे किंवा लॉस ऑफ प्रॉफिट काढलेला आहे. ओके. स्टॉकचा इन्शुरन्स म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये किती वस्तू आहेत, शिल्लक वस्तू आहेत त्याचा रॉ मटेरियल किती आहे किंवा फिनिश गुड्स किती आहे, वर्किंग प्रोग्रेस किती आहे, म्हणजे टोटल क्लोजिंग स्टॉक किती आहे त्याच्या बेसवर याचं ॲलोकेशन होणार जर इन्शुरन्स स्टॉकचा असेल. व्हॅल्यू ऑफ स्टॉक हेल्ड इन इच ऑफ द डिपार्टमेंट. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये किती स्टॉक शिल्लक आहे त्याच्या बेसवर स्टॉक इन्शुरन्सचं डिवायडेशन होणार. जर समजा बिल्डिंगचा इन्शुरन्स असेल तर बिल्डिंगचा इन्शुरन्स हा एरिया किती यूज केला आहे, फ्लोअर स्पेस ऑक्युपाईड किती आहे त्याच्या बेसवर होणार. लॉस ऑफ प्रॉफिटचं डिवायडेशन कसं होणार? प्रॉफिट ड्युरिंग द प्रेसिडिंग इयर. लास्ट इयरचा प्रॉफिट किती होता पर्टिक्युलर डिपार्टमेंटचा त्याच्या बेसवर लॉस ऑफ प्रॉफिटचा जर इन्शुरन्स काढलेला असेल तर त्याचं डिवायडेशन होणार. आता लॉस ऑफ प्रॉफिट म्हणजे काय? आता जर समजा आपल्या कंपनीला दरवर्षी 2 लाख रुपये प्रॉफिट होतो, दरवर्षी 2 लाख रुपये प्रॉफिट होतो आणि आपण एक इन्शुरन्स काढलेला आहे लॉस ऑफ प्रॉफिटचा. आता जर समजा 2-3 वर्ष 2 लाख रुपये ॲव्हरेज प्रॉफिट झाला. ठीक आहे. आणि चौथ्या वर्षी 50,000च प्रॉफिट झाला. किती हजारांनी कमी झाला प्रॉफिट? 1.5 लाखांनी. ठीक आहे. आणि याच्यासाठी जर आपण लॉस ऑफ प्रॉफिटचा जर इन्शुरन्स काढलेला असेल तर हे जे 1.5 लाख आहेत आपला जो प्रॉफिट कमी झाला हे इन्शुरन्स कंपनी भरून देते. ठीक आहे. याला म्हणतात लॉस ऑफ प्रॉफिट. प्रॉफिटमध्ये किती लॉस झाला, आपल्या प्रॉफिटची रक्कम किती कमी झाली याला लॉस ऑफ प्रॉफिट म्हणतात. आणि मग तो इन्शुरन्स क्लेम आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे पर्टिक्युलर डिपार्टमेंटमध्ये
तर तो कसा करायचा, प्रॉफिट ड्युरिंग द प्रेसिडिंग इयर, लास्ट इयरचा प्रॉफिट किती आहे त्या प्रमाणात तो डिवाइड होत असतो. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे स्टाफ वेलफेअर, कॅन्टीन, रिक्रिएशन. ठीक आहे, स्टाफ वेलफेअर, कॅन्टीन, रिक्रिएशन हे जे खर्च आहेत ना, तर हे खर्च हे वर्करसाठी केलेले असतात. स्टाफसाठी कॅन्टीनचा खर्च केलेला आहे किंवा स्टाफ वेलफेअरसाठी काही खर्च केलेला जातो, रिक्रिएशनसाठी काही खर्च केलेला जातो. तर हे सगळे खर्च कंपनीमध्ये किंवा वर्किंग प्लेसमध्ये एम्प्लॉईसाठी प्रोव्हाइड केले जातात. ठीक आहे, आणि त्यामुळे या खर्चाचं डिवायडेशन एम्प्लॉईच्या बेसवर होतं, नंबर ऑफ एम्प्लॉई. ठीक आहे, नंबर ऑफ एम्प्लॉई इन ईच ऑफ द डिपार्टमेंट. जर समजा आपल्याला स्टाफ वेलफेअर फंड दिलाय 10,000 रुपये आणि त्याचं डिवायडेशन आपल्याला करायला सांगितले A-B-C 3 डिपार्टमेंटमध्ये. ठीक आहे, मग आता जर समजा A डिपार्टमेंटमध्ये 10 वर्कर आहेत, B मध्ये 5 आहेत, C मध्ये 5 आहेत, तर त्या रेशोने तो फंड डिवाइड होणार. 10-5-5 रेशो किती येणार, 10-5-5 किंवा 2-1-1. ओके, मग 2-1-1ने खर्च डिवाइड होणार. A डिपार्टमेंटला 5,000, B ला 2,500 आणि C ला 2,500 असा तो खर्च डिवाइड होणार. ओके, नंबर ऑफ एम्प्लॉई. त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी हा टर्नओव्हरच्या बेसवर डिवाइड होणार. त्यानंतर फ्रेट इनवर्ड, वस्तू आणताना जो जकात नाका खर्च लागलेला आहे, वाहतुकीचा खर्च, त्याला फ्रेट म्हणतात. मग ते परचेस किती आहे त्याच्या बेसवर होणार, कारण हा खर्च परचेसवर लागलेला आहे. ओके, इनवर्ड म्हणजे आपण वस्तू आणताना लागलेला खर्च म्हणजे एक्झॅक्टली किती. जर समजा A डिपार्टमेंटने परचेस केल्या वस्तू बीने केल्याच नाही तर तो खर्च बीला चार्ज करताच येणार नाही. ठीक आहे, म्हणजे फ्रेट इनवर्ड हा परचेस बेसवर डिवाइड होणार आणि फ्रेट आउटवर्ड हा सेल्स बेसवर डिवाइड होणार. ठीक आहे, प्रत्येक डिपार्टमेंटचे सेल्स किती आहेत त्या बेसवर तो खर्च डिवाइड होणार. रिपेअर्स टू बिल्डिंग, जे स्पेस कोण ऑक्युपाइड करतं, किती एरिया कोण ऑक्युपाइड करतं त्या बेसवर बिल्डिंगचे रिपेअर्स डिवाइड होणार. ओके, जी डिपार्टमेंट जास्त स्पेस ऑक्युपाय करते त्यांना जास्त खर्च चार्ज होणार. त्यानंतर आहे हिटिंगचा खर्च ऑन द बेसिस ऑफ पॉईंट्स, कोणत्या डिपार्टमेंटमध्ये पॉईंट जास्त आहेत, लॅम्प जास्त यूज होतात किंवा एरिया जास्त यूज होतो, तर त्या बेसवर हिटिंगचा खर्च डिवाइड होणार. डिस्काउंट रिसिव्ड आपल्याला डिस्काउंट रिसिव्ड कशावर मिळतो, परचेसवर मिळत असतो. आपल्याला मिळालेलं डिस्काउंट म्हणजे परचेसशी रिलेटेड असतो, मग त्याचं डिवायडेशन परचेस बेसवर होतं. डिलिव्हरी व्हॅन एक्सपेन्सेस, मग सेल्स प्रत्येक पर्टिक्युलर डिपार्टमेंटचं किती आहे, ज्याचा सेल जास्त त्यांनी व्हॅन जास्त यूज केली. ठीक आहे, म्हणजेच डिलिव्हरी व्हॅन एक्सपेन्सेस हे सेल्स बेसवर डिवाइड होतात. ट्रॅव्हलिंगचा खर्च सुद्धा सेल्ससाठी आपण जर ट्रॅव्हलिंग केली तर तो खर्च सुद्धा सेल्स बेसवर डिवाइड होणार. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस म्हणजे जर समजा मॅनेजर कोणत्या डिपार्टमेंटमध्ये किती वेळ घालवतोय त्याच्या बेसवर त्याची सॅलरी डिवाइड होणार. मॅनेजर सॅलरी, डायरेक्टर्स फीस. त्या ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेशन करण्यासाठी कोण कुठे किती वेळ देत आहे त्यानुसार तो खर्च डिवाइड होणार ऑन द बेसिस ऑफ टाइम डिवोटेड. त्यानंतर पोस्टेज, टेलिग्राम प्रिंटिंग, सेल्स फॉलोइंग रूल, व्हॉट इज द टॅरिफ अँड बियर. त्यानंतर वर्कमेन्स कॉम्पेन्सेशन हे वेजेसच्या बेसवर डिवाइड होणार. वेजेस इनकर्ड फॉर इच डिपार्टमेंट. वर्कमेन्स कॉम्पेन्सेशन कोणाला दिलं जातं, वर्करला दिलं जातं ज्या डिपार्टमेंटमध्ये जास्त वेजेस झाले म्हणजे जास्त काम झालं. ठीक आहे, आणि कॉम्पेन्सेशन तिथं जास्त येणार म्हणजे. ठीक आहे, मग हा खर्च वेजेसच्या बेसवर चार्ज होतो. ठीक आहे, मग हे झाला ॲलोकेशन बेसिस ऑफ ॲलोकेशन. ठीक आहे, डिपार्टमेंटल अकाउंटमध्ये बेसिस ऑफ ॲलोकेशन खर्च कसे डिवाइड होतात तर हे बेसिस आपण बघितले. आता काही अनअलोकेबल एक्सपेन्सेस असतात जे कॉमन एक्सपेन्सेस ज्याचं आपल्याला ॲलोकेशन करता येत नाही ते कुठं दाखवले जातात, जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. ठीक आहे, आता उदाहरणार्थ लीगल चार्जेस, ऑडिट फीस, अकाउंटन्सी चार्जेस, इन्कम टॅक्स, मग हे ओव्हरऑल बिझनेसला चार्ज होता. ठीक आहे, मग त्यामुळे याचं ॲलोकेशन आपल्याला करता येत नाही. ते खर्च ज्या खर्चाचं आपल्याला ॲलोकेशन करता येत नाही ते खर्च जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केला जातं. या मुद्द्यावर देखील या चॅप्टरमध्ये प्रश्न विचारला जातो की अनअलोकेबल एक्सपेन्सेस कुठे चार्ज होतात. मग अनअलोकेबल एक्सपेन्सेस कुठे चार्ज होतात, जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. ओके, तर या पद्धतीने या टॉपिकवर आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्याच्यामध्ये डिपार्टमेंट म्हणजे काय, डिपार्टमेंट अकाउंट कोणते असतात,
कोणत्या मेथडने ते बनवले जातात, त्याचा ॲलोकेशनचा बेसिस काय असतो आणि त्याच्यानंतर अनअलोकेबल एक्सपेन्सेस आपण कुठे चार्ज करतो, तर या मुद्द्यांवर प्रश्न विचारले जातात. तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण याच्यावर कशा टाईपने प्रश्न विचारले जातात हे डिस्कस करू. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.